परशुरामाने बाण मारून कोकण निर्माण केला, कोकणाची निर्मिती परशुरामाने केली असं सांगितलं. आणि म्हणून तिथले सगळ्या जमिनींचे अधिकार परशुरामाच्या वंशजांना म्हणजे ब्राह्मणांना मिळाले आणि आम्ही भूमिहीन झालो. आणि परशुरामाने मारलेला बाण हा कोणी काढत नव्हतं, ते काढायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सांगितलं कोकणामधले जे खरे शेतकरी आहेत, या कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही आगरी होतो, कोळी होतो, भंडारी होतो, कुणबी होतो आणि सगळे मागासवर्गीय SC ST आदिवासी पण होतो. यांना जमिनींचा अधिकारच नव्हता. हे अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि यामुळे आम्हाला कळलं की जमिनींचा अधिकार कुठल्याही गुरुनी कुठल्याही देवानी आम्हाला दिलेला नाही, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्याच पद्धतीने मी ज्या उरणमधून आलोय तिकडे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला. जंगलही आमचे आहेत, आदिवासी म्हणत होतो, आम्ही म्हणत होतो. त्या जंगलासाठी आम्हाला सत्याग्रह करावा लागला आणि त्या सत्याग्रहामध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये केसेस झाले आमच्यावर, अनेक माणसं मेली. त्या केसेस बाबासाहेब आंबेडकर लढले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पाणी, जंगल, जमीन हे मानवी हक्क आहेत, ते विशिष्ट जातीच्या उच्चवर्णीय लोकांच्या अधिकारांच्या विषयाने आमचे पण आहेत. आणि बाबासाहेबांच्या आंदोलनातून आम्हाला कळलं की ह्या जीवनामध्ये तुम्हाला अधिकार मिळवायचे असतील तर संघर्ष करावा लागतो. अधिकार नाकारणारे लोक ही गुरु परंपरा सांगणारेच लोक आहेत, मग ते द्रोणाचार्यांचे असतील किंवा विश्वामित्रांचे असतील, पण त्यांनी आम्हाला हे अधिकार नाकारले. ते आमचे गुरु कसे होऊ शकतात? आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार महिलांसाठी, OBCसाठी, शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या रामासाठी मोठं आंदोलन या देशात झालं आणि राम मंदिराची निर्मिती झाली आणि लोकांनी श्रद्धेने दान दिलं, पण जेव्हा त्या देव्हाऱ्यात किंवा रामाच्या मंदिरात दान जमा झालं त्याची चोरी झाली. 1400 कोटींची चोरी एका वर्षात झाली. अशा प्रकारचा विचार आपल्याला अपेक्षित आहे का? नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला. आणि म्हणून या सगळ्याची चिकित्सा देशभरात झाली पाहिजे या मताचा मी आहे. लॉर्ड कनिंघमनी ज्या देशात उत्खनन केलं आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जुन्या वास्तू आहेत त्यांच्या खाली अनेक बुद्ध विहारे आहेत, अनेक बौद्ध वास्तू, बौद्ध मूर्त्या आहेत, बुद्धाच्या मूर्त्या आहेत, सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. हे पहिल्यांदा लॉर्ड कनिंघमनी सांगितलं आणि याच्या आधारावरच परवा गोव्यामध्ये मी सांगितलं की परशुरामाने कोकणाची निर्मिती केली ही खोटं आहे. कोकणाची निर्मिती परशुरामांनी केली नाही, आमच्या बहुजन समाजाने केलेली आहेत, OBCनी केले, SC STनी केले. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही खार जमीन निर्माण केली, आम्ही समुद्रावरच्या बोटी बनवल्या, आम्ही जगाशी व्यापार केला, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बनवलं. आणि म्हणून हे जे सांगतात की परशुरामाने निर्मिती केली, परशुरामासमोर कुठलाही एक पुरावा नाही पुरातत्व विभागाचा. आणि भगवान बुद्धाच्या बाबतीत पुरातत्व विभागाने जगाच्या लोकांनी सांगितलं की होय, भगवान बुद्ध यांचा जन्म कधी झाला, त्यांच्या आईवडिलांची नावं काय, त्यांचे नातेवाईक कोण, ही नावं आली. आपला जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्याच्यामध्ये मी वाचलं की भगवान बुद्धांचे वडील हे शाक्य कुळातले होते आणि आई कोलीय कुळातली होती. आज मी दानी साहेबांनी मला उशिरा फोन केला, नाहीतर मी टोपी घालूनच असतो, म्हणजे कोळी टोपी हा माझा परिचय आहे आणि मी त्यासाठी देतो की ही कोळी टोपी जागतिक मैत्रीचं प्रतीक आहे. बंतीजींनी ते सांगितलं मैत्री भावनेविषयी. आम्ही संपूर्ण जगात जात होतो, इथे हिंदू मुस्लिम कुठल्या धर्माचं वाद नव्हतं. मुंबई ही सगळ्यांची आहे. मुंबई ही महामायाच्या नावाने पडलेली, महामाया म्हणजे भगवान बुद्धांची आई, तिच्या नावाने निर्माण झालेली नगरी आहे आणि आमचं सगळ्या जगाशी मैत्री होती. तो कोलीय वंश म्हणजे मुंबईत राहणारे आगरी, कोळी, भंडारी, आताचे धर्मांतरित ईस्ट इंडियन, आदिवासी, हे सगळे लोक सागरपुत्र म्हणून या कोकणात ओळखले जातात. ते कोलीय लोक आहेत. असाच कोलीय वंश उत्तर भारतामध्ये पण आहे आणि हा नद्या, खाडी किनारे, समुद्र किनारे इथे सर्वत्र आहे आणि तो भगवान बुद्धांच्या आईकडचा समाज आहे किंवा भाग आहे. या अर्थाने भगवान बुद्धांचे आम्ही नातेवाईक आहोत. हा पुरावा आम्हाला ह्या लॉर्ड कनिंघमच्या उत्खननातून भेटलाय. उगाचच नातं जोडण्याचा, जबरदस्ती करण्याचा प्रश्न घेत नाही की माझ्या हातात एक दिवशी या रायगड जिल्ह्याचं, मुंबईचं, ठाणे जिल्ह्याचं गॅजेट हातात आलं, सरकारी गॅजेट 1993ला प्रकाशित झालेलं. त्या गॅजेटमध्ये मला असं लक्षात आलं की त्या गॅजेटमध्ये जगातल्या शास्त्रज्ञांनी बौद्ध धर्माविषयी माहिती सांगितली होती. ती माहिती अशी होती की ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई याला सम्राट अशोक आणि बुद्धांच्या काळात अपरांत भूमी असं नाव होतं, अपरांत असं नाव होतं. आणि खालचं कोकण, दक्षिण कोकण, या कोकणामध्ये दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या आहेत आणि इथल्या बंदरातून जागतिक व्यापार चालत होता. म्हणजे श्रीलंका, इजिप्त, अनेक बौद्ध राष्ट्रांशी व्यापार चालत होता आणि इथे बौद्ध वसाहती मोठ्या प्रमाणात होत्या असं त्यामध्ये म्हटलेलं आहे.
काय म्हटलेलं आहे? बौद्ध वसाहती. याचा अर्थ या ठाण्यातल्या, रायगडमधल्या, कोकणातल्या वस्त्या ह्या बौद्ध वसाहती होत्या. आता बौद्ध या शब्दाचा अर्थ आपल्या देशात वेगळ्या पद्धतीने लावला जातो. बरोबर आहे? बौद्ध म्हणजे अस्पृश्य, अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. सावित्रीबाई फुलेंनी आपल्या देशात जी क्रांती केली ती अजून महिलांना समजली नाही. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. स्त्रियांना शिकवणं फार अवघड आहे. स्त्रिया लवकर बंड करत नाही, त्यांना वेळ लागतो. ते विचारतात जुनी परंपरा आहे, घरातले देव आहेत ते काय फेकून द्यायचे का? देवाच्या कल्पना चुकीच्या आहेत का? हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून इथे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काम केलंय ते काम सुद्धा भगवान बुद्धांसारखंच आहे. भगवान बुद्धांनी चॅलेंज केलं की तोंडातून ब्राह्मण जन्मले हे आम्हाला मान्य नाहीत. तोंडातून ब्राह्मण जन्माला आले म्हणून ते श्रेष्ठ नाहीत, बाहूतून क्षत्रिय जन्माला आले म्हणून ते शूर नाहीत, आणि पायातून वैश्य जन्मले म्हणून ते श्रीमंत नाहीत. म्हणजे पायातून म्हणजे मांड्यातून, आणि पायातून शूद्र जन्मले म्हणून आम्ही गुलाम नाही. अशा प्रकारचं बंड भगवान बुद्धांनी केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हे अधिकार दिले. मला असं वाटतं की वर्षावास कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप देणं ही क्रांतिकारी घटना आहे. लॉर्ड बुद्धाला मी धन्यवाद देतो. आणि लॉर्ड बुद्धाला दुसरे धन्यवाद यासाठी देतो की सगळ्या जातीच्या लोकांना तुम्ही बोलवा. ओबीसी जाती असतील सगळ्यांना बोलवा त्यांचं, आणि सगळ्यात पहिलं महिलांना बोलायला द्या. आता माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला सुद्धा असं वाटायचं ही सगळी गुरु परंपरा आहे, ही सगळं बरोबर आहे आणि तीच खरी परंपरा आहे. आज गुरु पौर्णिमा आहे तर मग गुरुपौर्णिमा साजरी केली पाहिजे, आपल्या गुरूंना वंदन केलं पाहिजे, गुरूंना गुरुदक्षिणा दिली पाहिजे. पण गुरु जेव्हा अंगठा कापण्याची गुरुदक्षिणा घेतात तेव्हा त्याचं चिंतन झालं पाहिजे, किस्सा झाली पाहिजे. आणि आज अंगठा कापण्याचा म्हणजे आमचं आरक्षण संपवण्याचे प्रकार आज चालू आहेत. म्हणजे SC कॅटेगरीतलं उपवर्गीकरण हे काय आहे तर अंगठा कापण्याचा प्रकार आहे. पण जे जे गुरुपौर्णिमेला मानतात त्यांनी याचं चिंतन केलं पाहिजे. देशातल्या विचारवंतांना सोनल वांगचुक यांनी फार मोठा आदर्श दिलेला आहे, आणि अण्णा हजारेंचं उपोषण आणि सोनल वांगचुक यांच्या उपोषणामध्ये फार मोठा फरक आहे, आणि हा फरक लवकरच दिसणार आहे. अभिजित दिपके या विद्यार्थ्याचं मी सुद्धा अभिनंदन करतो. मी पण शिक्षक होतो. अशा प्रकारचे विद्यार्थी देशात निर्माण झाले तर निश्चित हुकुमशाहीला आम्ही विरोध करू शकतो. की आपण जो समाज स्त्रियांना अधिकार देतो तो समाज श्रेष्ठ आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की एखाद्या समाजाची प्रगती कशी ओळखायची, त्या समाजातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत, त्या समाजातल्या स्त्रियांना आम्ही अधिकार काय देतो. मला बऱ्याच ठिकाणी विचारमंचावर महिलाच नसतात, कोणाला बसायला त्यांना देतच नाहीत, नसतातच महिला. आमच्याकडे पण म्हणजे आमच्याकडे आजही परशुराम आणि रामाच्या पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव आहे, आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ही पुरुषसत्ताक पद्धत नाकारली. आणि कोकणामध्ये ह्या सगळ्या कोळीवाड्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना अधिकार देण्याची जी पद्धत आहे हिला 2500 वर्षांचा इतिहास आहे. महाप्रजापतीचा तो विचार आहे. आणि तुम्ही कधी कारल्याला गेलात तर कारल्याला लेण्यांमध्ये जाताना तुम्हाला, आता बाबासाहेबांनी सांगितले आम्ही देवी देवता मानत नाहीत, आम्ही सुद्धा देवी देवता मानत नाही, पण आमची आई ही देवतेपेक्षा मोठी आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही सोडणार नाही, सोडलेला नाही. लॉर्ड बुद्धाच्या मार्फत आणि इथल्या बुद्धविहाराच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, वर्षावास 2026 धम्मसंकल्प अभियान, महाबुद्ध वंदना, धम्मदेशना आणि धम्मजागृती अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. याच्या अगोदर आपण लॉर्ड बुद्धावर SC कॅटेगरीतलं उपवर्गीकरण जे होऊ घातलं होतं त्याला विरोध करण्यासाठी एकत्र आलो, आणि त्यानिमित्ताने खूप वाद आणि क्रिया प्रतिक्रिया आपण ऐकल्या. पण आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सचिन मुन यांना मी धन्यवाद देईन की हे जे सगळं वाईट वातावरण होतं ते शांत करण्याचं काम या वर्षावासानिमित्तानं होतं आहे, आणि अतिशय योग्य असा निर्णय आहे, हा चांगला निर्णय आहे. कारण आपण मूळचे कोण आहोत तर सगळ्या देशाला, जाती धर्मात विभागलेल्या देशाला एकत्र करणारे लोक आहोत, आणि म्हणून या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व आहे. आजच्या या विचारमंचावर जगप्रसिद्ध डॉक्टर भदंत राहुल बोधी महाथेरो विपश्यनाचार्य उपस्थित आहेत, त्यांना मी वंदन करतो. अध्यक्ष ऑल इंडिया भिक्खू संघ बौद्धगया असं त्यांचा परिचय आहे. पूजनीय भंते नागाप्रकाश नागपूर, यानंतर पूजनीय भंते शीलकीर्ती, पूजनीय भंते सागर बोधी यांनासुद्धा मी वंदन करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण अत्यंत म्हणजे सचिन जी यांचं कौतुक करताना मी जास्त कौतुक यासाठी करेन की या कार्यक्रमात आमच्या शारदाताई नवले यांना बोलायची संधी दिली. कारण म्हणजे धम्माचं हे विशेष आहे की महिलांना यात अधिकार दिलेले आहेत, याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी सुंदर विचार तिथे मांडल्या. मायाताई हिरे आहेत, ॲडव्होकेट आहेत,
त्यांनी इथे आपले विचार मांडले आणि याला खरोखर खूप महत्त्व आहे. किशोरदाणी दादा हे नेहमीच अत्यंत विनम्रपणे या कार्यक्रमाचं आयोजन करतात, सगळ्यांना बोलवतात. आज त्यांनी मला इथे बोलवलं आणि म्हणून हे वानकडे साहेब असतील, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि मला कल्पना आहे की वेळ अत्यंत कमी आहे आणि या कमी वेळेत हा विषय मांडायचा आहे. सगळ्याच वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपला विषय मांडलेला आहे. आजच्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला आहेत, तरुण आहेत, त्याला फार महत्त्व आहे. कारण का धम्माच्या कार्यक्रमात बहुतेक वेळा वयोवृद्ध माणसं जास्त असतात, पण इथे तरुण आहेत, तरुणी आहेत आणि सुशिक्षित लोक आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी या विचारमंचावर उपस्थित असलेले जे आपण लोक आहेत यांच्यासाठीच नाही, तर मला विश्वास आहे की लॉर्ड बुद्धाच्या ज्या क्लिप आहेत हे संपूर्ण देश आणि महाराष्ट्र पाहतो. आणि मी लॉर्डबद्दल माझी विनंती आहे की ह्या क्लिप ओबीसी सुद्धा बघत आहेत आणि ओबीसी हा देशातला 52% आहे आणि महिला ह्या 50% आहेत देशाच्या लोकसंख्येच्या. आणि त्यामुळे विचारमंचावर 50% महिला असल्याच पाहिजेत, हे लॉर्डबद्दल माझी विनंती आहे. तर हे दोन लोक आहेत, ओबीसी आणि महिला. महिलांना जर आम्ही बदलू शकलो, म्हणजे भगवान बुद्धांच्या विचारांकडे आणू शकलो, तर देश लवकर बदलेल. कारण मी आज जो उभा आहे, आज महाराष्ट्रात गुरु कोण याच्यावर वाद झाला आणि त्यातून सिद्ध झालं की महिला ह्याच आपल्या गुरु आहेत, आईच आपल्याला शिकवते. आणि म्हणून आई जर शिकली तर हा देश बदलेल. आणि भगवान बुद्धांचं जे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे, तर त्यांनी भिक्खुनी संघाला सुद्धा मान्यता दिली. म्हणजे महाप्रजापतींनी जी विनंती केली की पुरुषांना जर अरंत होता येतं, म्हणजे बाकीच्या देशाच्या भाषेत मुक्ती मिळू शकते, तर महिलांना का नाही? हा स्त्रीमुक्तीचा पहिला प्रश्न महाप्रजापतींनी विचारला. आणि तो प्रश्न आमच्यासाठी, पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आमची आई जर मुक्त झालेली असेल, आई स्वतंत्र असेल, तर मुलं स्वतंत्र होतील. आई गुलाम असेल तर सारा देश गुलाम असेल. आणि म्हणून त्याला फार महत्त्व आहे. आणि राहिला प्रश्न ओबीसींचा, म्हणजे सगळ्या शूद्रांचा, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण महापुरुषांची नावं घेत असतो. या महापुरुषांनी आपल्याला जागवण्याचं यशस्वी कार्य आपल्या देशात केलेलं आहे. ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी या देशात या समाजाला प्रज्ञा शिकवली, तर्क करायला शिकवला, त्या सगळ्यांना वंदन करतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा सुद्धा दिवस आहे. आणि आज देशभरात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जरी तुम्ही बसलेले समोर इथे बौद्ध बांधव असल्यात, तरी पण देशातले सगळे हिंदू लोक हा कार्यक्रम ऐकतात आणि त्यांची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. ही जी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपरंपरा आहे, त्याच्याविषयी अतिशय चांगलं वक्तव्य आज सगळीकडे येत आहेत. पण गुरुपौर्णिमेचं जे वैशिष्ट्य आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. आणि म्हणून वर्षावास हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा फार वेगळा आहे, असं माझा जो अभ्यास आहे त्या पद्धतीने मला वाटतं. इथे आमच्या ॲडव्होकेट माया हिरेताई यांच्याशी आमची चर्चा झाली, आमच्या मूनताईंशी पण चर्चा झाली. आणि अत्यंत बुद्धिमान स्त्रिया या कार्यक्रमात उपस्थित आहेत. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की मला जेव्हा प्रश्न पडला, मी काय बघा 56 साली जे धर्मांतर झालं, बौद्ध बांधवांनी केलं, त्यांच्यापैकी नाही. मी आजही हिंदू आहे, पण धम्माचा उपासक आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा वाचक आहे. तर मी एकदा प्रश्न केला, आमचे ॲडव्होकेट कल्याणमधले बनसोडे सर, बी जी बनसोडे यांना प्रश्न केला. त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याकडे खूप सारी पुस्तकं, कपाटं भरली होती. आणि त्यांना प्रश्न केला की सर, तथागत गौतम बुद्धांची जी चांगली पुस्तकं असतील धम्मावरची, ती मला वाचायची आहेत, ती मला तुम्ही द्या. त्यांनी सांगितलं की तथागत गौतम बुद्धांचं सर्वोत्तम पुस्तक एकच आहे, ते तुम्हाला देतो. आता मला वाटलं की खरोखर आता सगळ्यात सिनियर आहेत, म्हणजे आमच्या दानी काकांचे केस जसे पांढरे झाले तसे त्यांचे केस पांढरे, म्हणजे सिनियर ग्रहस्थ आहेत. त्यांना विचारलं ते पुस्तक मला द्या. त्यांनी मला जे पुस्तक दिलं त्या पुस्तकाचं नाव होतं बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सांगायचं कारण काय की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म मांडलाय तो अत्यंत आधुनिक आहे, प्रचंड आधुनिक आहे. आणि त्याची ती मांडणी आहे आणि ती मांडणी या देशाला फार महत्त्वाची आहे आणि गरजेची सुद्धा आहे. आणि म्हणून ही गोष्ट मी आपल्याला प्राधान्याने सांगतो.
आणि आज या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान आम्हाला भेट दिलेला आहे. ज्या ओबीसी बांधवांना किंवा हिंदू बांधवांना बुद्ध आणि त्यांचा धम्म मिळाला नसेल तर संविधान वाचलं तरी तो परिचय चांगल्यापैकी होऊ शकतो. आणि म्हणूनच मी आपल्याला हे सांगायचं कारण आहे की धम्म हा देशाला का गरजेचा आहे. आता आपल्या देशामध्ये आज गुरुपौर्णिमा उत्सव होतोय, मगाशी तो मुद्दा मी मांडला. पण गुरुपौर्णिमा किंवा गुरुपरंपरा नक्की काय आहे. आपल्याला माहीत आहे की रामायणामध्ये जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रभू रामचंद्र कसे वागलेले आहेत. त्या काळामध्ये ब्राह्मण हे प्रमुख असायचे, क्षत्रिय राज्यकर्ते होते आणि वैश्य हे व्यापारी होते आणि आम्ही सगळे शूद्राती शूद्र गुलाम होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शंभूक जेव्हा तपाला बसतो, एक ओबीसी विद्यार्थी शूद्र विद्यार्थी तपाला बसतो, तेव्हा ब्राह्मण तक्रार करतात, जर एक शूद्र शिकला आणि तो जर पुढे गेला, विद्वान झाला, वानखेडे साहेब आमच्या नोकऱ्या जातील, ही ब्राह्मणांची तक्रार होती. कारण ते तेच काम करतात युनियनचं. मग त्याला रामाला आज्ञा करतात, काय करतात की शंभुकाचा वध करा आणि त्याला ठार करून टाकतात. म्हणजे त्याला शिक्षण आणि संधी नाकारण्याचं काम रामायणात झालेलं आहे. महाभारतात असंच आहे की राजा हा क्षत्रियच असला पाहिजे, म्हणजे अर्जुनच राजा झाला पाहिजे. आणि म्हणून आदिवासी विद्यार्थी जेव्हा शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतो त्याचा अंगठा कापला जातो. म्हणजे पूर्वी धनुष्यबाण पकडण्याचा अंगठा आहे, आज पेन पकडायचा असेल तर आपल्याला अंगठ्याची गरज असते, तो अंगठाच कापून घेतात आणि त्याला पण संपवतात. गुरुपरंपरेमध्ये देशाला माझा प्रश्न आहे की अशा प्रकारची गुरु शिष्य परंपरा आहे जी स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांना जर शिक्षण नाकारत असेल तर ती गुरु परंपरा आम्ही मानायची का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज वर्षावासाच्या काळामध्ये जी देशात चर्चा घडली पाहिजे ती बाबासाहेबांसारखी आधुनिक चर्चा घडली पाहिजे, ज्या चर्चेने लोकसभेत आमच्या महिलांना अधिकार का नाहीत, वारसा हक्क का नाही, प्रॉपर्टीचा अधिकार का नाही, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारला. आणि म्हणून आमच्या महिला आज इथपर्यंत आलेल्या आहेत, विचार मंचावर आलेल्या आहेत, शिक्षणातून आणि सगळ्या माध्यमातून आलेल्या आहेत. केवळ पारंपरिक विषयावरची चर्चा हा प्रश्नच राहत नाही. आणि म्हणून आपल्याला कल्पना ही गुरु परंपरा, मग द्रोणाचार्य असतील, एकलव्याला शिक्षण नाकारत असतील, ती परंपरा आमच्यासाठी पूजनीय नाही. आणि म्हणूनच याचा विचार आपण केला पाहिजे. याचं प्रतिबिंब देशात आज कसं पडलं, इथे सभेत मोठ्या तरुण आहेत, आपल्याला कल्पना आहे की काल परवापर्यंत या देशामध्ये खूप मोठं एक आंदोलन पेटलं होतं. सोनल वांगचुक यांनी जे उपोषण केलं ते उपोषण इथल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी होतं. बरं, असं उपोषण करावं असं आतापर्यंत कुठल्या उपोषण करताना का नाही वाटलं. त्यांनी असं स्वीकारलं होतं की हे सगळी गुलामी स्त्रियांची, विद्यार्थ्यांची, शूद्रांची, अतिशूद्रांची चालू राहणार, त्याला काय आव्हान नाही करायचं. सोनल वांगचुक यांनी असं उपोषण का केलं हा प्रश्न मी सगळ्यांसमोर ठेवतो, याच्यावर आपण चर्चा करा. आणि अभिजित दिपके यांनी जे देशात आंदोलन केलं ती तरुणांसाठी आदर्श आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आम्हाला कॉक्रोच बोलतात, हे काही वेगळं नाही. आज आम्हाला शूद्र, अतिशूद्र, SC ST ह्या ओबीसी ह्या सगळ्या शिव्याच आहेत आपल्याला दिलेल्या. फक्त बाबासाहेबांनी त्यांचं स्वरूप बदलून आम्हाला संघटित केलं आणि सांगितलं यांच्या विरुद्ध बंड करा, पण या शिव्याच आहेत. पण जो दीपक आपला अभिजित दिपके आहे, या विद्यार्थ्याला याविषयी बंड करावं असं वाटलं, याची कारणं आम्ही शोधली पाहिजेत. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेला असं का वाटलं नाही की याच्यावर आम्ही बंड केलं पाहिजे. तर हे बंड करण्याची ताकद ज्या विवेकातून येतोय तो विवेक भारतीय संविधानामध्ये आहे. आणि हे दोन्ही आंदोलनं यशस्वी झालेली आहेत. आणि यांचं मूळ कशामध्ये आहे ते पण तुम्ही बघा. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून गुरु परंपरेमध्ये जो भ्रष्टाचार आज चालू आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पुढे येऊ नये, आणि म्हणून नीट पेपर कसे सेट केले जातात. 2 दिवस तुम्ही चॅनलवर पाहिलं असेल तर इथे पुणे विद्यापीठामध्ये 3 लाखाला डिग्री विकण्याची क्लिप व्हायरल होते, बरोबर आहे. आणि पेपर कसे सेट केले जातात, काही विशिष्ट पक्षाचे विद्यार्थीच पुढे कसे येतील अशा प्रकारची रचना इथे होते. याचा अर्थ या देशातली जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा आम्हाला शिक्षण नाकारते. आणि शिक्षण नाकारणारी गुरु परंपरा नाकारायची असेल तर वर्षावास हा अत्यंत महत्त्वाचा विचार मंच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून याच्यावर आपली चर्चा झाली पाहिजे. तर मला हे सांगायचं आहे की
वर्षावासाच्या काळात पावसाळा असतो म्हणून भगवान बुद्धांच्या काळात असं विहारात बसून नवीन नवीन शास्त्रांचा नवीन नवीन त्रिपिटक असेल, विपश्यना असेल, ध्यानधारणा असेल, याच्यावर आम्ही चर्चा केली पाहिजे, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या चर्चा करत असताना समाजाच्या वर्तमान प्रश्नापासून आम्ही दूर राहायला नको याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून पारंपरिक पद्धतीमध्ये आम्ही अडकायला नको. आणि म्हणून देशातल्या आंदोलनकर्त्यांना, देशातल्या विचारवंतांना सोनल वांगचुक यांनी फार मोठा आदर्श दिलेला आहे. आणि अण्णा हजारेंचं उपोषण आणि सोनल वांगचुक यांच्या उपोषणामध्ये फार मोठा फरक आहे आणि हा फरक लवकरच दिसणार आहे. अभिजित दिपके या विद्यार्थ्याचं मी सुद्धा अभिनंदन करतो. मी पण शिक्षक होतो. अशा प्रकारचे विद्यार्थी देशात निर्माण झाले तर निश्चित हुकुमशाहीला आम्ही विरोध करू शकतो. बंधू आणि भगिनीनो, खरं म्हणजे इथे या कार्यक्रमामध्ये मी यायचं कारण असं आहे की मला बौद्ध धम्माबद्दल जे आकर्षण निर्माण झालं त्याचं कारण आहे की रामायण असेल, महाभारत असेल, वेद असतील, म्हणजे वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये आमच्या गुलामीची परंपरा सांगितलेली आहे, ती तुम्ही वाचली पाहिजे. कारण याचा आज अभिमान निर्माण करून देशामध्ये नवीन एक हुकुमशाही येते आणि त्याचं चिंतन, त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आणि ती जी परंपरा आहे त्या परंपरा खऱ्या की खोट्या. आता माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला सुद्धा असं वाटायचं ही सगळी गुरु परंपरा आहे, ही सगळं बरोबर आहे आणि तीच खरी परंपरा आहे. आज गुरु पौर्णिमा आहे तर मग गुरुपौर्णिमा साजरी केली पाहिजे, आपल्या गुरूंना वंदन केलं पाहिजे, गुरूंना गुरुदक्षिणा दिली पाहिजे. पण गुरु जेव्हा अंगठा कापण्याची गुरुदक्षिणा घेतात तेव्हा त्याचं चिंतन झालं पाहिजे, किस्सा झाली पाहिजे. आणि आज अंगठा कापण्याचा म्हणजे आमचं आरक्षण संपवण्याचे प्रकार आज चालू आहेत. म्हणजे SC कॅटेगरीतलं उपवर्गीकरण हे काय आहे तर अंगठा कापण्याचा प्रकार आहे. पण जे जे गुरुपौर्णिमेला मानतात त्यांनी याचं चिंतन केलं पाहिजे. मला हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर केलं. भारतामध्ये लोक असं समजतात, जे आपले विरोधक आहेत ते असं म्हणतात की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशा प्रकारची ती रचना करतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे धर्मांतर करण्यापूर्वी ही जी कोकण भूमी आहे, आपण आज मुंबईत आहोत, याच्यावरती ठाणे जिल्हा आहे, याच्यावरती पालघर जिल्हा आहे, खाली रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे आणि गोवा आहे, कोकण आहे. या भागामधल्या लोकांना जागं करण्याचं काम बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने केलं, ती पद्धत जे जे शिक्षक आहेत किंवा भंतेगण आहेत, भंतेगण सुद्धा शिक्षक आहेत, ते समजावतात लोकांना खरं काय खोटं काय. कारण भंतेजी आपल्या लोकांना माहीत नाही, भंतेंचा परिचय हिंदू लोकांना अजून झालेला नाही. त्यांना असं वाटतं आमचे जसे साधू आहेत तसेच हे आहेत. पण आता साधूंमध्ये फरक किती आहे. ज्या रामासाठी मोठं आंदोलन या देशात झालं आणि राम मंदिराची निर्मिती झाली आणि लोकांनी श्रद्धेने दान दिलं, पण जेव्हा त्या देव्हाऱ्यात किंवा रामाच्या मंदिरात दान जमा झालं त्याची चोरी झाली. 1400 कोटींची चोरी एका वर्षात झाली. अशा प्रकारचा विचार आपल्याला अपेक्षित आहे का? नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला. आणि म्हणून या सगळ्याची चिकित्सा देशभरात झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि OBC बांधव या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. नक्की देशात काय चाललंय, गुरु परंपरा काय, रामायण महाभारत काय सांगतात, वेद काय सांगतात. परवाच माझं गोव्यामध्ये भाषण झालं. भाषणाचा विषय होता की कोकणामध्ये परशुरामाने अशी संस्कृती सांगितली की परशुरामाने बाण मारून कोकण निर्माण केला, कोकणाची निर्मिती परशुरामाने केली असं सांगितलं. आणि म्हणून तिथले सगळ्या जमिनींचे अधिकार परशुरामाच्या वंशजांना म्हणजे ब्राह्मणांना मिळाले आणि आम्ही भूमिहीन झालो. आणि परशुरामाने मारलेला बाण हा कोणी काढत नव्हतं, ते काढायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सांगितलं कोकणामधले जे खरे शेतकरी आहेत, शेतीचा शोध नवलेताई महिलांनी लावला, जगातल्या शास्त्रज्ञांनी मान्य केलं. पण अजूनही सातबाऱ्यावर आमच्या महिलांचं नाव पण लागलेलं नाही. यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. परशुरामाने जे निर्माण केलं तर शेतीचा शोध महिलांनी लावला, हे खोटं आहे का? जगातले शास्त्रज्ञ ते मान्य करतात. आणि या कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये आम्ही आगरी होतो, कोळी होतो, भंडारी होतो, कुणबी होतो आणि सगळे मागासवर्गीय SC ST आदिवासी पण होतो. यांना जमिनींचा अधिकारच नव्हता. हे अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि यामुळे आम्हाला कळलं की जमिनींचा अधिकार कुठल्याही गुरुनी, कुठल्याही देवानी आम्हाला दिलेला नाही, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. याच पद्धतीनं पाणी पिण्याचा अधिकार या देशात आम्हाला नव्हता. 14 तळे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे देशातलं. तुमचा देश महान आहे, तुमची गुरु परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा अशी आहे तशी आहे, तुमच्या ज्या वल्गना आहेत ना, तर तुम्ही साधी पाणी सुद्धा माणसांना पिऊ देत नव्हते, अशी तुम्ही होते. तर ह्या देशाचा अभिमानाचा विषय का?
त्याच पद्धतीने मी ज्या उरणमधून आलो आहे तिकडे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला. जंगलंही आमचे आहेत, आदिवासी म्हणत होतो, आम्ही म्हणत होतो. त्या जंगलासाठी आम्हाला सत्याग्रह करावा लागला आणि त्या सत्याग्रहामध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये केसेस झाले आमच्यावर. अनेक माणसं मेली. त्या केसेस बाबासाहेब आंबेडकर लढले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पाणी, जंगल, जमीन हे मानवी हक्क आहेत. ते विशिष्ट जातीच्या उच्चवर्णीय लोकांच्या अधिकारांच्या विषयाने आमचे पण आहेत. आणि बाबासाहेबांच्या आंदोलनातून आम्हाला कळलं की ह्या जीवनामध्ये तुम्हाला अधिकार मिळवायचे असतील तर संघर्ष करावा लागतो. अधिकार नाकारणारे लोक ही गुरु परंपरा सांगणारेच लोक आहेत. मग ते द्रोणाचार्यांचे असतील किंवा विश्वामित्रांचे असतील, पण त्यांनी आम्हाला हे अधिकार नाकारले. ते आमचे गुरु कसे होऊ शकतात? आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार महिलांसाठी, ओबीसींसाठी, शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बरं, आपण सगळं हे प्रचार प्रसार चालू आहे, लॉर्ड बुद्धावरवर चर्चा चालू आहेत, बौद्ध बांधव वेगवेगळ्या पद्धतीने याचा प्रचार करत आहेत. परंतु आता खरं काय मानायचं? म्हणजे देशातल्या ओबीसींवर आणि स्त्रियांसाठी हा मोठा प्रश्न आहे की स्त्रियांना सुद्धा असं प्रश्न पडतोय. आपल्याला कल्पना आहे संस्कृती परंपरा सांभाळण्याचं काम महिलाच करतात. मॅनर्स काय असतात हे महिलाच सांगतात. बसावं कसं, उठावं कसं, बोलावं कसं हे महिलाच सांगतात. आणि म्हणून आपल्याकडे ज्या जुन्या परंपरा आहेत त्या टिकवून ठेवण्याचं काम महिलांनीच केलेलं आहे, हे सुद्धा आपण पाहू शकता. अशा परिस्थितीमध्ये देशातल्या 50% महिला, 52% ओबीसी आणि सगळे SC ST धर्मांतरित बौद्ध हे या सगळ्या गुलामीतून बाहेर पडलेले आहेत. तुम्ही स्वतंत्र आहात, पण बाकीच्या लोकांचा, पूर्ण देशाचा प्रश्न आहेच. मग त्यांनी कुठे जावं, कोणाचं ऐकावं? शंकराचार्यांचं ऐकावं की आमच्या बंतेजींचं ऐकावं? असा मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये प्रत्यक्ष पुरावा काय? आता वकील मंडळी, आपल्याला माहीत आहेत की वकील मंडळी पुराव्याशिवाय एखादं सत्य स्वीकारत नाहीत, न्यायमूर्तीसुद्धा स्वीकारत नाहीत. मग या परंपरेमध्ये मला जी गोष्ट पाहायला मिळाली ती सांगतो आणि माझं हे बोलणं संपवतो. तो प्रश्न असा आहे की एवढे मोठे ग्रंथ, एवढी कथा पुराणं, एवढे सगळे येणारे चित्रपट, आता शिवाजी महाराजांचा सुद्धा इतिहास बदलायचा प्रयत्न सुरू झाला आहे. शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचे शत्रू असंच दाखवलं जाते. शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊंना देवापेक्षा मोठा सन्मान देणारे राजे, मातृसत्ताक राजे किंवा रयतेचे राजे असं दाखवलं जात नाही चित्रपटात. ध्रुवीकरण होतंय. अशा परिस्थितीमध्ये काय स्वीकारायचं, काय नाकारायचं हा मोठा प्रश्न या देशासमोर आहे. आणि म्हणून मला जी गोष्ट कळली ती सांगतो की माझ्या हातात एक दिवशी या रायगड जिल्ह्याचं, मुंबईचं, ठाणे जिल्ह्याचं गॅजेट हातात आलं. सरकारी गॅजेट 1993ला प्रकाशित झालेलं. त्या गॅजेटमध्ये मला असं लक्षात आलं की त्या गॅजेटमध्ये जगातल्या शास्त्रज्ञांनी बौद्ध धर्माविषयी माहिती सांगितली होती. ती माहिती अशी होती की ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई याला सम्राट अशोक आणि बुद्धांच्या काळात अपरांत भूमी असं नाव होतं, अपरांत असं नाव होतं. आणि खालचं कोकण, दक्षिण कोकण, या कोकणामध्ये दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या आहेत. आणि इथल्या बंदरातून जागतिक व्यापार चालत होता. म्हणजे श्रीलंका, इजिप्त, अनेक बौद्ध राष्ट्रांशी व्यापार चालत होता. आणि इथे बौद्ध वसाहती मोठ्या प्रमाणात होत्या असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बौद्ध वसाहती. याचा अर्थ ह्या ठाण्यातल्या, रायगडमधल्या, कोकणातल्या वस्त्या ह्या बौद्ध वसाहती होत्या. आता बौद्ध या शब्दाचा अर्थ आपल्या देशात वेगळ्या पद्धतीने लावला जातो. बरोबर आहे? बौद्ध म्हणजे अस्पृश्य अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. पण वास्तव वेगळं होतं. हे 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि तो जर इतिहास असा आहे तर मी पाहिलं की आमच्या भागात दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या आहेत. आता हे देवनार वगैरे, गोवंडी याच्या मूळ इतिहासात गेलात तर हा बौद्ध लेण्यांचा परिसर आहे. आणि ह्या बौद्ध लेण्यांच्या परिसरामध्ये जागतिक व्यापारी इथे येत होते. फक्त भारतीय नाही, ग्रीक लोक सुद्धा यायचे. आमच्या कार्ले लेण्यांमध्ये तुम्ही गेलात तर ग्रीक लोकांनी तिथे दान दिले. आम्ही 2500 वर्षापासून तिथे जातोय, अंधश्रद्धा म्हणून नाही. तिथला जो स्तूप आहे त्याला फेरी मारून छोट्या मुलांचं जावळ काढण्याची परंपरा आहे. जावळ काढणं म्हणजे शेंडी नाही ठेवायची, पूर्ण गोटा करायचा. हे काय सांगायला पाहिजे? आमच्या इथे बनते लोक बसलेले आहेत. हे लोकांना माहीत नाही, कारण जनरली केस काढलेले लोक शेंडी ठेवतात आणि त्यांना ब्राह्मण म्हणतात. आणि आमचे श्रमण आहेत किंवा बनते आहेत. अशा पद्धतीची कारल्याच्या लेण्यांमध्ये जाण्याची आमची 2500 वर्षाची परंपरा होती. आणि मग त्या अर्थाने मी शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या कोळीवाड्यात, आगरवाड्यात ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्या अत्यंत क्रांतिकारी आहेत. आमच्याकडे लग्न लावण्याचं काम
आजही महिला करतात. त्यांना धवलारीण असा शब्द आहे. धवल म्हणजे पवित्र, धवलारीण असा शब्द आहे. तुम्हाला जर तरुण मुलींना तो चित्रपट पाहिला असेल की ही पोळी साजूक तुपातले एक गाणं आहे, त्या गाण्याची सुरुवात ती धवलारीण करते, म्हणजे पवित्र गाणं गाणारी महिला असते. ती महिला पुरोहित असते. तुम्हाला सांगतो की मुंबईत डोंबिवलीमध्ये काही ब्राह्मण महिलांनी लग्नाचे मंत्र म्हटले आणि लोकसत्तेत बातमी आली की ब्राह्मण महिला सुद्धा लग्न लावतात. मला वाटतं बौद्ध झालेल्या महिलांना माहीत आहे की आपल्या बौद्ध महिला लग्न लावतात. बौद्धाचार्य त्यांना म्हणतात. लग्न ती काही विशेष बातमी नाही, पण आपण कधी बातमी नाही लावली. तसंच आमच्याकडे सुद्धा महिला लग्न लावतात. महिलांना पुरोहितपणाचा मान इथे हजारो वर्षांपासून आहे आणि याचा अर्थ असा आहे की तो रामायण आणि महाभारतातून आलेला नाही. रामायणामध्ये सीतेवर सुद्धा अन्याय झाला आणि महाभारतामध्ये द्रौपदीवर सुद्धा धर्मगुरू म्हणून त्यांना मान नव्हता. याच पद्धतीने अर्थव्यवस्था मुंबईतल्या महिलांची म्हणजे इकॉनॉमी महिलांकडे आहे. आमच्या कोळणी मार्केटमध्ये मासे विकतात, पुरुष मासे मारतात किंवा शेती असेल, ते सगळे अधिकार महिलांकडे आहेत. मार्केटमध्ये असलेल्या महिलांना कधी विनयभंगाचा अनुभव आला नाही, एवढी ताकद त्या महिलांमध्ये. कोळणीचा जर कोणी विनयभंग केला त्याला उभा चिरण्याची ताकद शस्त्रामुळे त्या महिलांच्या हातात आहे. आणि पूर्ण देशामध्ये काय सांगितलं तर महिला ह्या दुर्बल आहेत, महिला स्वतःच्या शिलाचं रक्षण करू शकत नाही, मग भावाने तिचं रक्षण करावं, नवऱ्याने करावं, हे सांगितलं जातं. पण या कोळणींचं रक्षण मुंबईत कोण करते? मुंबईत तर जगातले सगळे व्यापारी येतात, मग त्यांचा विनयभंग करायची हिंमत का नाही कोणाची? ह्याचं जे मूळ आहे ते मूळ भारताच्या, बुद्धाच्या आणि सम्राट अशोकाच्या त्यांनी जी जीवनमूल्य पेरली त्यामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा मी ही गॅजेट वाचली तेव्हा मला दुसरा पुरावा कळला, कारण ती काही बौद्ध लोकांनी गॅजेट लिहिली नाहीत. पेरिप्लस टॉलेमी जागतिक विचारवंतांनी लिहिली आणि त्यांनी सांगितलं की हा परिसर भगवान बुद्धांच्या विचारांचा होता. आणि म्हणूनच इथली महिला गुलाम नाही, मुंबईची मुलगी गुलाम नाही, कोकणची मुलगी गुलाम नाही, ती बंडखोर आहे, ती बंडखोर आहे, स्वतंत्र आहे. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुलेंनी आपल्या देशात जी क्रांती केली ती अजून महिलांना समजली नाही. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. स्त्रियांना शिकवणं फार अवघड आहे. स्त्रिया लवकर बंड करत नाही, त्यांना वेळ लागतो. ते विचारतात जुनी परंपरा आहे, घरातले देव आहेत, ते काय फेकून द्यायचे का? देवाच्या कल्पना चुकीच्या आहेत का? हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून इथे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काम केलंय ते काम सुद्धा भगवान बुद्धांसारखंच आहे. भगवान बुद्धांनी चॅलेंज केलं की तोंडातून ब्राह्मण जन्मले हे आम्हाला मान्य नाही. तोंडातून ब्राह्मण जन्माला आले म्हणून ते श्रेष्ठ नाहीत, बाहूतून क्षत्रिय जन्माला आले म्हणून ते शूर नाहीत, आणि पायातून वैश्य जन्मले म्हणून ते श्रीमंत नाहीत. म्हणजे पायातून म्हणजे मांड्यातून, आणि पायातून शूद्र जन्मले म्हणून आम्ही गुलाम नाही. अशा प्रकारचं बंड भगवान बुद्धांनी केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हे अधिकार दिले. मला असं वाटतं की वर्षावास कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप देणं ही क्रांतिकारी घटना आहे. लॉर्ड बुद्धाला मी धन्यवाद देतो. आणि लॉर्ड बुद्धाला दुसरे धन्यवाद यासाठी देतो की सगळ्या जातीच्या लोकांना तुम्ही बोलवा, ओबीसी जाती असतील सगळ्यांना बोलवा त्यांचं, आणि सगळ्यात पहिलं महिलांना बोलायला द्या. महिलांना बोलायला दिलं तर महिला स्वतंत्रपणे तो विषय मांडतील, त्यांना येणारे अनुभव सांगतील. कारण पुरुष कितीही स्वातंत्र्याच्या गप्पा मारत असले तर महिला सरपंच असेल तर तिचा नवरा त्या महिलेला अधिकार देत नाही. ती महिला काय नामदारी आहे, मीच खरा सरपंच आहे. अशा प्रकारची लोकशाही आपल्याकडे पण आहे. मग संविधान पण आहे आणि लोकशाही पण आहे. आणि लोकशाहीत महिलांना अधिकार कोणी देत नाहीत. आणि म्हणून या कार्यक्रमातून महिलांना बोलायला दिलं पाहिजे. मी जे लॉर्ड कनिंघमनी ज्या देशात उत्खनन केलं आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जुन्या वास्तू आहेत त्यांच्या खाली अनेक बुद्ध विहारे आहेत, अनेक बौद्ध वास्तू, बौद्ध मूर्त्या आहेत, बुद्धाच्या मूर्त्या आहेत, सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. हे पहिल्यांदा लॉर्ड कनिंघमनी सांगितलं. आणि याच्या आधारावरच परवा गोव्यामध्ये मी सांगितलं की परशुरामाने कोकणाची निर्मिती केली, हे खोटं आहे. कोकणाची निर्मिती परशुरामाने केली नाही, आमच्या बहुजन समाजाने केलेली आहेत, ओबीसीनी केले, SC STनी केले. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही खार जमीन निर्माण केली, आम्ही समुद्रावरच्या बोटी बनवल्या, आम्ही जगाशी व्यापार केला, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बनवलं. आणि म्हणून हे जे सांगतात की परशुरामाने निर्मिती केली, परशुरामासमोर कुठलाही एक पुरावा नाही पुरातत्व विभागाचा. आणि भगवान बुद्धाच्या बाबतीत पुरातत्व विभागाने जगाच्या लोकांनी सांगितलं की होय, भगवान बुद्ध यांचा जन्म कधी झाला, त्यांच्या आईवडिलांची नावं काय, त्यांचे नातेवाईक कोण, ही नावं आली. आणि म्हणूनच आपला जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्याच्यामध्ये मी वाचलं की भगवान बुद्धांचे वडील हे शाक्य कुळातले होते आणि आई कोलीय कुळातली होती.
आज मी दानीसाहेबांनी मला उशिरा फोन केला, नाहीतर मी टोपी घालूनच असतो, म्हणजे कोळी टोपी हा माझा परिचय आहे आणि मी त्यासाठी देतो की ही कोळी टोपी जागतिक मैत्रीचं प्रतीक आहे. बंतीजींनी ते सांगितलं मैत्री भावनेविषयी. आम्ही संपूर्ण जगात जात होतो, इथे हिंदू मुस्लिम कुठल्या धर्माचं वाद नव्हता. मुंबई ही सगळ्यांची आहे. मुंबई ही महामायाच्या नावाने पडलेली, महामाया म्हणजे भगवान बुद्धांची आई, तिच्या नावाने निर्माण झालेली नगरी आहे आणि आमचं सगळ्या जगाशी मैत्री होती. तो कोलीय वंश म्हणजे मुंबईत राहणारे आगरी, कोळी, भंडारी, आता जे धर्मांतरित ईस्ट इंडियन, आदिवासी, हे सगळे लोक सागरपुत्र म्हणून या कोकणात ओळखले जातात. ते कोलीय लोक आहेत. असाच कोलीय वंश उत्तर भारतामध्ये पण आहे आणि हा नद्या, खाडी किनारे, समुद्री किनारे इथे सर्वत्र आहे आणि तो भगवान बुद्धांच्या आईकडचा समाज आहे किंवा भाग आहे. या अर्थाने भगवान बुद्धांचे आम्ही नातेवाईक आहोत हा पुरावा आम्हाला ह्या लॉर्ड कनिंगहमच्या उत्खननातून भेटला आहे. उगाचच नातं जोडण्याचा, जबरदस्ती करण्याचा प्रश्न घेत नाही. आणि भगवान बुद्धांनी जे गुण, जीवनमूल्य इथे पेरलीत, त्यामध्ये सगळ्यात मोठा गुण मी तो मानतो की आपण जो समाज स्त्रियांना अधिकार देतो तो समाज श्रेष्ठ आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं की एखाद्या समाजाची प्रगती कशी ओळखायची, त्या समाजातल्या स्त्रिया किती शिकलेल्या आहेत, त्या समाजातल्या स्त्रियांना आम्ही अधिकार काय देतो. मला बऱ्याच ठिकाणी विचारमंचावर महिलाच नसतात, कोणाला बसायला त्यांना देतच नाहीत, नसतातच महिला. आमच्याकडे पण, म्हणजे आमच्याकडे आजही परशुराम आणि रामाच्या पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव आहे आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून ही पुरुषसत्ताक पद्धत नाकारली आणि कोकणामध्ये ह्या सगळ्या कोळीवाड्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना अधिकार देण्याची जी पद्धत आहे हिला 2500 वर्षांचा इतिहास आहे. महाप्रजापतीचा तो विचार आहे. आणि तुम्ही कधी कारल्याला गेलात तर कारल्याला लेण्यांमध्ये जाताना तुम्हाला, आता बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही देवी देवता मानत नाहीत, आम्ही सुद्धा देवी देवता म्हणत नाही, पण आमची आई ही देवतेपेक्षा मोठी आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही सोडणार नाही, सोडलेला नाही. आणि म्हणूनच महाप्रजापतींनी जे इथे क्रांती केली, त्या कारल्याला आई एकविरा पण आहे त्या मंदिरामध्ये आणि महाप्रजापती सुद्धा आहे. हे काही खोटं सांगत नाही किंवा असत्य सांगत नाही. आई एकविरा ही भगवान बुद्धांच्या जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो आणि सांभाळ मावशी म्हणजे महाप्रजापती करते. आणि म्हणून आपल्याकडे म्हण आली, माय मरो आणि मावशी जगो, म्हणजे आई जर गेली तर मावशी सांभाळेल. हा मोठा विचार आपल्याकडे आलेला आहे आणि त्यांचं मंदिर तिथे आहे. मला हे विस्ताराने सांगायचं कारण सचिन मूल साहेबांशी माझी चर्चा झाली होती आणि ते सतत बोलायचे की पाटील साहेब हा मुंबईचा इतिहास काय, तर मुंबईचा इतिहास हा मातृसत्ताक आहे. मुंबईतली महिला अत्यंत ताकदवान आहे. जगामध्ये इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, मोगल सगळे आले, पण कोळीवाड्यातली महिला आजही खंबीर आहे, बंडखोर आहे. ती द्रौपदी आणि सीतेपेक्षा बलवान आहे. आणि म्हणून याचा अभ्यास आपण करावा. भगवान बुद्धांनी जो विचार सांगितलेला आहे तो देशाला अत्यंत गरजेचा आहे. आजही 50% स्त्रिया जर जाग्या झाल्या तर काय होतं हे आम्ही तिकडे दिल्लीमध्ये पाहिलं, मुंबईमध्ये पाहिलं. त्या महिलांनी ती पोलिसांची गाडी हाताने अडवली. एक चमत्कार नाही आहे, ते धाडस आहे. तिने अडवली, ती घाबरली नाही. ताई तिचं नाव काय माहिती आहे का? रिया. ते मुंबईची ताकद आहे. ते अशा प्रकारचं बाकीच्या ठिकाणी धाडस होणार नाही. मुंबईतल्या सगळ्या लोकांनी त्या रिया ताईला सपोर्ट केला, मीडियाने त्याचं कौतुक केलं. आणि अशा प्रकारची महिला जर आम्ही उभी करू शकलो तर आपला धम्म जो आहे तो धम्म म्हणजे संविधानाचा विचार आहे, धम्म म्हणजे विज्ञानवादी विचार आहे. आणि हा धम्म मला आवडण्याचं आणखी एक कारण मी तुम्हाला सांगतो की धम्मामध्ये कधीही गुलामगिरी येऊ नये, हुकुमशाही येऊ नये. त्याला बाबासाहेबांनी पण सांगितलं की आपण एखाद्यावर श्रद्धा ठेवतो किंवा पूजा करतो आणि मग तो माणूस डोक्यावर बसतो, जसं आम्ही आमच्या पंतप्रधानांच्या बाबतीत बघतोय आता की हुकुमशहासारखं स्वरूप त्याचं आलेलं आहे. आणि अशी वेळ येऊ नये. त्याला एक शब्द आहे बाबासाहेबांचा, विधिपूजा काय काहीतरी असं नाव आहे, विभूती पूजा. बाबासाहेबांनी सांगितलं विभूती पूजा कधी करू नका, एखाद्याला देव मानू नका. तुम्ही त्याला देव मानलात, नेता मानलात की तो गुलामी टाकणारच. आणि ती विभूती पूजा येऊ नये म्हणून भगवान बुद्धांचं एक वचन जे मला आवडलेलं आहे, एक ओबीसी म्हणून माझ्या म्हणण्याला मी महत्त्व देतो. सचिन मूल साहेब मला क्षमा करा, मी जास्त बोलतोय, पण ते सांगणं गरजेचं आहे. ओबीसी नाही कळलं पाहिजे. धम्म म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही समय लावतो तर बौद्ध लोक मेणबत्ती लावतात, आम्ही गणपती आणतो तर तुम्ही बुद्ध आणता, म्हणजे तो एक देव चमत्कारिक अशा प्रकारचा विचार आहे असं लोकांना वाटतं. पण अशा प्रकारची वेळ धम्मावर कधीच येऊ नये म्हणून भगवान बुद्धांनी स्वतःच त्यावेळी कालाम सुत्त नावाचं एक सुत्त सांगितलं. त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की एखादी गोष्ट वारंवार ऐकली म्हणून ती खरी मानू नका. वारंवार ऐकली, आपल्याला वाटतं
की ते खरं आहे खरं आहे खरं आहे. म्हणजे EVM हा भ्रष्टाचार करत नाही, EVM चांगला आहे असं सरकार सांगतंय. पण जे निवडणूक लढलेत त्यांना माहीत आहे EVM मध्ये भ्रष्टाचार. मी 2 लोकसभा लढलोय, दोन्ही वेळा हिशोब चुकले, टॅलीच होत नाही विषय. आणि जिंकणारा जिंकून येतो, कोर्टात केस टाकली त्याचा निकाल लागत नाही साहेब. आम्ही केस टाकलेले आहेत. तर परंपरेने आलेले आहे, वारंवार ऐकले म्हणून खरं मानू नका. ती परंपरेने आले म्हणून खरं मानू. तर गुरु परंपरा ही परंपरेने आले. पण माझा द्रोणाचार्यांना प्रश्न आहे, जे कोणी द्रोणाचार्य आज आहेत त्यांना प्रश्न आहे की नीट परीक्षेमध्ये पेपर कोण फोडतं आणि त्याचा फायदा कोणाला होतो, आणि एकलव्य कोणते मारले जातात ते पण सांगा. SC ST किती मारले जातात, OBC किती मारले जातात. समाजात त्याबद्दल अफाट किंवा चर्चा चालू आहे, फार मोठी चर्चा चालू आहे, म्हणून ती खरं मानू नका. ती जुन्या धर्मग्रंथात लिहिले म्हणून खरी मानू नका. म्हणजे कुठलाही धर्मग्रंथ, केवळ हिंदूंचाच नाही म्हणत मी, मध्ये बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, परंपरेने आले ते मानू नका. त्याच पद्धतीने ती गोष्ट सांगणारा व्यक्ती गुरु आहे, आदरणीय आहे म्हणून खरं मानू नका. ती गोष्ट तुमच्या विवेक बुद्धीला पटली पाहिजे. आपला जो विवेक आहे त्या विवेकाला पटली पाहिजे, आणि ती गोष्ट आपला समाज आणि देश यांच्या उपकारक असेल तरच स्वीकारा. अशा प्रकारचा विचार भगवान बुद्धांनी सांगितला. हा विचार कालामसुक्त ज्याने ऐकलेला आहे तो कुठल्याही धर्माच्या अंधश्रद्धेत अडकत, कुठल्याही भाषणात अडकत नाही, कुठल्याही राजकीय नेत्याला फसत नाही, जसे आम्ही आतापर्यंत फसलोय. आणि जर त्यांनी ऐकलं तर निश्चितपणे कुठलाही OBC किंवा हिंदू माणूस हा विचार वाचायला प्रवृत्त होईल. आणि आपल्या सगळ्यांचं काम आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, कालामसुत्त किंवा भगवान बुद्धांचे विचार त्यांच्यापर्यंत नेणं. कारण आज ह्याच विचारामुळे मी माझ्या व्यक्तिगत जीवनात, समाज जीवनात माझ्या समाजाला काहीतरी चांगलं सांगू शकतो. आणि बाबासाहेबांनी ही परंपरा कोकणामध्ये आम्हाला दिली. मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल, पाणी हक्काचं 14 तळ्याचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, यामध्ये या समाजाची प्रज्ञा झालेली आहे. आणि ही पद्धत पुढे नेण्यासाठी वर्षावासाचा कार्यक्रम ज्या पद्धतीने सचिन मून यांनी केलेला आहे त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईन. कारण अशा प्रकारचं चॅनल मला वाटते देशात आणि महाराष्ट्रात दुसरं नाही. म्हणजे अशा प्रकारचा विवेकाचा विचार चर्चा करण्यासाठी लोकांना निमंत्रण करणारा असं चॅनल नाही. या लॉर्ड बुद्ध चॅनलला मी माझ्या OBC बांधवांतर्फे, मुंबईमधून आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी या सगळ्यांतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तुमच्या पाठीमागं आम्ही उभं राहू. ही मुंबई ही भगवान बुद्धांच्या महामायेची नगरी आहे. आणि इथे जो आला तो संपूर्ण देशात गेला. निश्चितपणे लॉर्ड बुद्धा हे चॅनल संपूर्ण देशात जाईल. फक्त माझी विनंती आहे, आपल्या विचार मंचावरून महिला, शूद्र, अतिशूद्र, SC ST बोलायची संधी द्या. आणि ही संधी दिली तर नक्कीच परिवर्तन होईल. धन्यवाद. मी आपला वेळ घेतला कारण हे माझं भाषण नाही तर माझं मनोगत आहे. हनुमंत उपरे काकांनी हा प्रयत्न केला होता आणि हा प्रयत्न अत्यंत यशस्वी महाराष्ट्रात झाला होता. त्यांना मी विसरलेलो नाही. आम्ही सगळे OBC त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न आहोत. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धा. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.